माजी खासदार आणि दक्षिण मध्य मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार आपल्यासोबत अनिल देसाई सर आहेत। अनिल देसाई जी, खरं तर वर्षा गायकवाड यांनी आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की दक्षिण मध्य मुंबईची जागा मी मागितलेली होती, आमचा दावा होता, परंतु आता आम्ही पक्षश्रेष्ठींचं मत जे आहे ते ऐकतोय आणि आम्ही हा सगळा दावा सोडतोय असं देखील त्यांनी माध्यमांमध्ये मत जे आहे ते व्यक्त केलं। परंतु महाविकास आघाडीमधली ही अनबन जी आहे, ज्या पद्धतीने सांगलीच्या जागेवरती चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरतून कुठेतरी काँग्रेसने टीका केली, आता तुमच्या उमेदवारीवरती काँग्रेसकडनं नाराजी व्यक्त केली जाते, या सगळ्या संदर्भाच्या माध्यमात काय सांगाल? वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष आहेत आणि जसं आपण म्हणताय की हे महाविकास आघाडीचं गठबंधन म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, काही अधिक मित्र पक्ष असं मिळून हे महाविकास आघाडीचं इंडिया अलायन्सचं एक गठबंधन आहे आणि यामध्ये प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, प्रत्येक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपली मतं मांडण्याचा नक्कीच अधिकार आहे आणि त्याप्रमाणे वर्षाजींनी त्यांचं मत जरूर मांडलं, त्याप्रमाणे त्यांचे प्रयत्नही झाले। शीर्ष नेतृत्व, शेवटी वरिष्ठ नेतृत्व जे असतं तिन्ही पक्ष अधिक मित्र पक्षांचं मिळून त्यांनी दिल्ली किंवा मुंबई जेव्हा बैठका झाल्या या गोष्टी विस्तृतरित्या चर्चेमध्ये आल्या आणि कुठच्या जागेवर कुठला पक्ष कुठल्या पक्षाचे उमेदवार लढतील याबद्दल चर्चा झाली, विचारविनिमय झाला आणि नंतर शेवटी इथंच या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये, शिवालयामध्ये यावर पत्रकार परिषद झाली जी आपण सगळ्यांनी दाखवली आणि सर्व गोष्टींवर किंवा ज्या चर्चेमध्ये होत्या त्या चर्चांवर विराम पडला। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। परंतु सर, काँग्रेसचे मुंबईतले कार्यकर्ते जे आहेत ते नाराज आहे। काल त्यांची खरं तर बैठक होती, ती बैठक सुद्धा रद्द केली, परंतु काँग्रेसचे जे खालचा जो कॅडर आहे त्यांचं मत होतं की खरं तर दक्षिण मध्य मुंबईची ही जागा आम्हाला सुटली पाहिजे, आमचा त्या जागेवरती दावा होता, आमचे माजी खासदार त्या संपूर्ण तिथे राहिलेले आहेत खासदार, असा त्यांचा दावा होता आणि तीच खंत जी आहे ती वर्षा गायकवाड यांनी बोलून दाखवली। मला वाटतं माध्यमांना आता विवाद संपलेला आहे, तो विवाद संपायला द्यायचा नाही आहे, कारण पक्षांनी विविध सगळ्या जे पक्ष एकत्रितरित्या मित्रपक्ष म्हणून या महाआघाडीत आहेत, महाआघाडीच्या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्यांचे नेते यांनी सर्वांनी मिळून या चर्चांना विराम दिला आणि त्या प्रकारचे एक चांगलं वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे। पण मला वाटतं माध्यमांना अजूनही तिथे खाली जमिनीवर कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस आहे, त्यांच्यामध्ये कुठेतरी अजूनही मनोमिलाप आणि ह्या गोष्टी नाही आहेत आणि अजूनही ते सगळे भांडतायत आणि महाविकास आघाडीमध्ये हे नाही आहे, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न माध्यमांनी करू नये अशी एक खास विनंती तुमच्यासमोरच तुमच्या माध्यमांना करतोय। खरं तर सर, हे दाखवावं, हे कुठेतरी एडिट करू नये, हे दाखवलंच जाईल सर, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही ह्यापूर्वी शिवसेना पक्ष म्हणून तुम्ही खरं तर बॅकबोन म्हणून तुम्ही काम केलेलं आहे, तुम्ही सगळी प्रशासकीय कामं जी आहेत ती शिवसेनेची पक्षातली तुम्ही कामं केलेली आहेत आणि तुमचा त्यात मोठा अनुभव राहिला आहे, परंतु खरं तर कुठेतरी तुम्ही ग्राउंडवरती कमी पडतायत आणि तुम्ही बॅकडोर एंट्री घेतलेली आहे असं तुमचे विरोधक आता तुमच्यावरती आरोप करताना पाहिलं। विरोधकांनी आरोप करणं स्वाभाविक आहे, विरोधकांनी आरोप एखाद्या उमेदवारावर करणं की बॅकडोर काम करणारे किंवा बॅकबोन या गोष्टीचे जे ॲडजेक्टिव्स तुम्ही लावतायत ते सगळं ठीक आहे, पण जे आरोप करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना मतदारांना सामोरं जाणं गरजेचं आहे। मतदार हे बघतायत की तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही काय काम केलं, तुमच्यासमोर आमच्या समस्या होत्या, प्रश्न होते, आमच्या घरांचे प्रश्न होते, रस्त्यांचे प्रश्न होते, आरोग्याचे होते, शिक्षणाचे होते, यावर तुम्ही जी काय आश्वासनं दिली आणि ज्या काही गोष्टी तुम्ही 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला बोललात ह्याच्यावर तुम्ही काय केलं ते मतदार बघतायत आणि त्याच्यावर या गोष्टी इतर विरोधकांबद्दल उगाच कुठंतरी या गोष्टी बोलण्याऐवजी मतदारांमध्ये एका आत्मविश्वासानं जाणं हे उमेदवाराचं काम असतं
आणि त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं असा एक त्यांना सल्ला आहे. खरं तर तुमचे विरोधक म्हणून राहुल शेवाळे आहेत. राहुल शेवाळे आणि तुमचा संबंध देखील अत्यंत जवळचा आहे. खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकपासून ते स्थायी समिती अध्यक्ष, त्यानंतर मग खासदार, असे 10 वर्ष त्यांचा खासदारकीचा काळ हा तुम्ही सुद्धा जवळून पाहिलाय. तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे अशात, आणि त्यांनी तेच खासदार संसदेत जाऊन आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात, दिशा साली यांच्या ज्या काही प्रकरणाच्या संदर्भात संसदेत जाऊन त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते. काही गोष्टी संस्काराचा भाग असतो, काही गोष्टी आता ह्यावर भाष्य करणं बरोबर नाही आहे. ते होते, आमच्यातच होते, कॉर्पोरेटर, खासदार, की हा मोठा प्रवास त्यांनी केला आणि मग स्वतःच ज्या पक्षातून एवढं मोठ्या पदापर्यंत गेले, त्यांनी अशा प्रकारचं बोलणं हे संस्कृतीत आपल्या नाही आहे. आता ते काय म्हणून कुठच्या याने बोलतायत ते त्यांचं हे बघावं त्यांनी. परंतु ज्या पक्षाने घडवलं, लोकांसमोर या सगळ्या गोष्टींची नोंद आहे. आदित्य साहेबांचं काम करण्याची पद्धत, आदित्य साहेबांचं चारित्र्य, आदित्य साहेब कुठल्या याच्यामधनं येत आहेत. उद्धवजी त्यांचे पिता आहेत, ज्यांनी एक चारित्र्यवान आणि चांगलं महाराष्ट्राचं नेतृत्व करणारं मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं त्याची वाखाणणी फक्त मुंबई, महाराष्ट्रात आणि दिल्लीत झाली नाही, जगामध्ये सुद्धा झाली. त्याची नोंद जगामध्ये झालेली आहे. त्यामुळे आणि शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू प्रबोधनकार ठाकरे यांचं ही जी लिनिएज आहे ही पाहिली तर लोकांना कळत आहे. त्यामुळे कोण काय बोलत आहे आणि काय नाही याने माणूस हे होत नाही. पण इतकं देऊन सुद्धा, अर्थात नगरसेवक पल्ल्यापासून गोष्टींचं नगण्य अशा तुम्ही हे विचारताय. प्रत्येकाला मी सांगितलं तसं, प्रत्येकजण आपापल्या संस्कारातून, प्रत्येकजण आपापल्या विचारांनी, जे काय विचार असतील त्यातून, पण याचा बोध लोकांसमोर आहे. लोक याची हे घेत आहेत. खरं तर एक वेगळा प्रश्न आहे. रामदास तडस हे वर्ध्याचे खासदार आहेत भाजपचे. त्यांच्या सुनेने आता त्यांच्यावरती गंभीर आरोप लावलेत की कुठेतरी डोमेस्टिक व्हायलन्स अर्थात कौटुंबिक छळ जो आहे तो सातत्याने होत होता. रामदास तडस यांच्या सुनेने अर्थात पूजा तडस यांनी सांगितलं की मुलाला आपलं नाव देखील लावू देत नाही, अशा पद्धतीचा त्यांचा आरोप आहे. आणि सुषमा अंधारे ज्या तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्या आहेत, नेत्या आहेत, त्या तिथे जाऊन पूजा तडस यांच्यासोबत त्यांनी पत्रकार परिषद. असा जर त्यांचा डोमेस्टिक व्हायलन्सचा वगैरे असेल तर मला वाटतं हा गंभीर प्रकार आहे आणि त्याबद्दल लॉ एन्फोर्समेंट एजन्सी नक्कीच त्यामध्ये लक्ष घालेल आणि ज्यांच्यावर अन्याय किंवा अत्याचार होतोय त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करेल. खरं तर गुढीपाडवा मेळाव्याला मनसेचा मेळावा झाला आणि बिनशर्त पाठिंबा जो आहे तो भाजपला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेला आहे. खरं तर 2019ला हेच राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ म्हणत खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे मदत करत होते आणि 2024ला मात्र ते भाजपची साथ घेतात आहेत. अनकंडिशनल अशी मदत जी आहे ती भाजपला करताना पाहायला मिळत आहेत. यावरतून तुमचे नेते अर्थात खासदार संजय राऊत यांनी टीका टिप्पणी सुद्धा केलेली होती. आता त्याचं ट्विटर वॉर जे आहे ते समोर येताना पाहायला मिळतंय. ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ जो आहे तो मनसेकडनं व्हायरल करण्यात येतोय की आता आपण एकटं लढणार आहोत आणि एकला चलोरेची भूमिका घेणार आहोत, अशा पद्धतीचं व्हिडिओ जे आहे ते व्हायरल करण्यात. मी ते पाहिलेले नाही आहेत, परंतु ज्या पद्धतीनं या मनसेचा मेळावा गुढीपाडव्याच्या दिवशी वगैरे झाला, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब आहेत आणि त्यांनी घेतलेली भूमिका ही त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना रँक अँड फाईलला पसंत पडेल, पसंत न पडेल आणि त्यावरचे जे काय परिणाम होत आहेत ते आपल्याला कळत आहेत. परंतु ती त्यांची भूमिका आहे, राजकीय भूमिका घेण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते माजी खासदार अनिल देसाई, जे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार सुद्धा आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे. त्यांनी सांगितलं की खरं तर लोक जी आहेत ती बघतात आहेत माझ्यासमोरचा उमेदवार कशा प्रकारचा आहे, अशा पद्धतीने त्यांनी जी टीका आहे ती राहुल शेवाळे यांच्यावरती केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई.